आजच्या वेगवान स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकं नाही तर योग्य पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसद. आम्ही वर्ग 5वी ते 12वी ज्यामध्ये नीट, JEE व CET अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसद शहरामध्ये चालवतो. टेक्नॉलॉजीच्या या युगामध्ये एका क्लिकवर जगाचे ज्ञान उपलब्ध आहे असे आपण म्हणतो, पण वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे आणि त्याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आमच्यासमोर सादर करीत आहोत. आज आपण बघणार आहोत की विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एकदा नक्की वाचावीत अशी टॉप 10 पुस्तके. क्रमांक 1, ॲटॉमिक हॅबिट्स, जेम्स क्लिअर. लहान सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. हे पुस्तक तुमच्या अभ्यासात, वेळेत आणि जीवनशैलीत जादुई बदल घडवून आणू शकतं. क्रमांक 2, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, स्टीफन कोव्ही. यशस्वी लोकांच्या 7 सवयी नेतृत्व, वेळ व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकासाचं संपूर्ण मार्गदर्शन या पुस्तकातून आपल्याला मिळेल. क्रमांक 3, हाऊ टू विन द फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, डेल कार्नेगी. इतरांशी कसं बोलायचं, नातेसंबंध कसे जिंकायचे, संवाद कौशल्य वाढवण्यासाठी हे सर्वोत्तम पुस्तक आपण सर्वांनी आवर्जून वाचावं. क्रमांक 4, विंग्स ऑफ फायर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. गरिबीपासून राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा महासागर या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल. क्रमांक 5, रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकी. शाळा शिकवते विषय, पण हे पुस्तक शिकवतं आर्थिक जीवन, पैसा, बचत, गुंतवणूक. तरुणांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायलाच हवं असं एक जबरदस्त पुस्तक. क्रमांक 6, द अल्केमिस्ट, पॉलिओ कोएल्हो. स्वप्नांचा पाठलाग कसा करायचा आणि विश्व तुमच्या मागे कसं उभं राहतं याचा सुंदर अनुभव देणारं हे पुस्तक. क्रमांक 7, डीप वर्क, कॅल न्यूपोर्ट. यामध्ये मोबाईल, सोशल मीडिया विचलनांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण इलाज सांगितलेले आहेत. फोकस कसा वाढवायचा ते या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळेल. क्रमांक 8, द माइंडसेट, कॅरल ड्वेक. मी नाही करू शकत पासून मी करू शकतो पर्यंतचा प्रवास म्हणजे ग्रोथ माइंडसेट. विद्यार्थ्यांनी वाचायलाच हवं असं सुंदर पुस्तक या ठिकाणी आहे. 9, इकिगाई, हेक्टर ग्रेसिया. आपली आवड, ध्येय आणि जीवनाचा खरा उद्देश शोधण्यासाठी शांतता आणि आनंदाचं सुंदर मार्गदर्शन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. क्रमांक 10, द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, रॉबिन शर्मा. यश, पैसा, ताण आणि मानसिक शांती यांचं संतुलन कसं राखायचं याची एक प्रेरणादायी कथा या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ही 10 पुस्तकं फक्त वाचन नाही तर तुमच्या विचारांना आकार देणारी एक जीवनशाळा आहे. यापैकी कोणतं पुस्तक तुम्ही आधी वाचणार हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील. प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे जरी आपण हे पुस्तक वाचायला घेतलं तरी 10 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी या पुस्तकांच्या वाचनातून नक्कीच मिळू शकते. तरी सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी प्रत्येक महिन्याला एक पुस्तक विकत घेऊन ते वाचण्याचा या ठिकाणी आवर्जून प्रयत्न करावा आणि आपल्या भविष्यासाठी एक उज्ज्वल पाऊल या ठिकाणी आपण उचलावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.